वारी लोकसभेची निघाली, वारी लोकसभेची निघाली, वारी लोकसभेची निघाली, वारी लोकसभेची निघाली. 5 वर्ष सरली, 5 वर्ष सरली आणि इलेक्शन आली आणि एका रात्रीत खैरात झाली, खैरात झाली. काय सांगता? वारी लोकसभेची निघाली, वारी लोकसभेची निघाली, वारी लोकसभेची निघाली, वारी लोकसभेची निघाली. चला पटापटा गाडी चढून घ्या बरं, पुढे सरका, मला फार बोलायला नका, चला पटापटा. 4 वर्षात महागाई वाढली, सिलेंडरात कपात झाली आणि कांद्यानं शिमाच गाठली. काय सांगू दादा? मागच्या वेळेस उपरनं वेगळं होतं, आता वेगळं आहे. आता वेगळं लक्षात घ्या, माझ्या फार डोक्यात असतं सगळं. हवा येते तशी पाठ फिरवतो. हवा येते तशी पाठ फिरव, काय हरकत नाही, पण मला सवय झाली. मला राजकारणाच्या हवा पण आता मी भापू लागलो की इधर क्या हवा हो सकती है दोस्तों. आता मी आलेलो इथे आपल्या रायगडमध्ये जवळपास 35 वर्ष 30 वर्ष, किती 30 का 35 वर्ष साहेब, 35 वर्ष खासदार असलेले अनंत गीते. आणि अनंत गीते हे बीजेपी सेना महायुतीचे अनंत गीते इथे आहेत. आणि राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे सुनील तटकरे या दोघांमध्ये ही काटेची टक्कर असणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस बीजेपी शिवसेना मनसे अशा सगळ्या पक्षांचे कार्यकर्ते आपल्या बसमध्ये बसलेले आहेत. माणिकराव साहेब इथे बसलेले आहेत, आमदार. मला सांगा, एवढं काय लगेच मनाला लावून घेतात बघा लोक. माझी आजी, बर काय हरकत नाही. माजी आमदार साहेब इथे बसलेले आहेत. माणिकराव जगताप साहेब माजी आमदार इथे बसलेले आहेत. माजी आमदारांना मी विचारणार, या आजी विद्यमान खासदारांनी यांच्या काही काम केलेलं आहे का नाही? 30-35 वर्ष लोक त्याला निवडून देत आलेले आहेत. काय याच्या मागे काय राज आहे? 30 वर्ष ते 32 वर्ष ते खासदार या ठिकाणी आहेत. परंतु आपण विचारलं की या ठिकाणी कुठलं त्यांनी काम केलंय का? असं कुठलं एकही काम असं नाही की जे या ठिकाणी आज असणारा तरुण आहे, जो सुशिक्षित आहे, बेरोजगार आहे, की ज्यांच्याकडे आज ते केंद्रात मंत्री आहेत, अवजड उद्योग खात्याचे ते मंत्री आहेत. मेक इन इंडियाचा नारा या ठिकाणी मोदी सरकारने केला होता, त्या खात्याचे हे फुल फ्लेज कॅबिनेट मंत्री. परदेशातल्या नवीन कंपन्यांना या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करायला लावणार आणि लाखो लोकांना या ठिकाणी रोजगार देणार. पण आज त्यांच्या मतदारसंघामध्ये इतकी दयनीय अवस्था आहे की आज ते केंद्रातले शिवसेनेचे मंत्री, राज्यामध्ये देखील शिवसेनेचाच उद्योग मंत्री, परंतु एकही नवीन कारखाना या ठिकाणी आला नाही, नवीन कुठलीही योजना या मतदारसंघामध्ये आलेली नाही आणि कुठल्याही तरुणाच्या हाताला काम किंवा अशी डेव्हलपमेंट कुठली या ठिकाणी घडलेली नाही. काय म्हणणं आहे तुमचं? नाही, हे चुकीचं आहे. कारण गेली 30 वर्ष या संपूर्ण रत्नागिरी आणि रायगडमध्ये अनंत गीते साहेबांनी काम केले आहे आणि म्हणूनच ते 6 वेळा निवडून आले आहेत. ही त्यांची पोच पावती आहे. पण पुन्हा एकदा रोजगाराच्या संधी, उद्योग धंदे, बेरोजगारांना काम, 5 वर्ष नाही 5 वर्ष फक्त सांगतो ना, आम्ही सांगतो ना, 5 वर्ष फक्त आमची सत्ता होती आणि गेल्या 60 वर्षामध्ये काँग्रेसची सत्ता होती. त्यांनी काय केलं? आपल्याला जी सत्ता मिळालेली आहे त्या सत्तेचा आपण कसा उपयोग केला ते तुम्ही मला सांगा. मध्ये 5 स्टार MIDC आहे, त्यामध्ये नवीन कारखाने आलेले आहेत. कृपया आमचे जे मित्र बोलत आहेत, आमदार साहेब, माजी आमदार साहेब बोलत आहेत, त्यांनी कृपया बाहेर पडून फेरफटका मारावा. किती उद्योग नवीन आलेले आहेत, किती मुलांना रोजगार मिळाला याची यादी आम्ही तुम्हाला देऊ. आज घोसाळकर साहेब जरी बोलत असले तर मागच्या वेळेला ते सांगत होते की MIDC नोकरीला आम्हीच लोकांना लावली. आता त्यांनी ते बोलू नये. एकाही तरुणाला काम दिलेलं नाही आणि ज्या घोसाळकरांबद्दल ते बोलतायत ते शिवसेनेचे जिल्हा प्रमुख होते मागच्या निवडणुकीला, आता ते राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष आहेत. का त्यांनी पक्षांतर केला? यांनी दिलेल्या आश्वासनामध्ये एकाही तरुणाला नोकरी नाही, एकही कारखाना नाही, एकाही तरुणाला नोकरी नाही. काय घोसाळकर साहेब? खरं आहे ते. 30 वर्ष ज्या खासदार आम्ही निवडून दिलं ते काही करू शकले नाहीत, कुठला प्रकल्प आणला नाहीत आणि नोकरी तर अजिबात मिळाली नाही. त्याच्यामुळे एखादा जिल्हा परिषद सदस्य पंचायत समितीचं एवढं काम करतो. पण मला सांगा, तुम्हाला 30 वर्ष का लागली ते काम करत नाही हे लक्षात यायला? नाही, दुर्दैवाने आम्हाला जय शिवाजी जय भवानी म्हणायचो आम्ही आणि त्या नाट्यावरती निवडून यायचं. याला काय अर्थ आहे? समाजाच्या 30 वर्ष असं मी म्हणेन. गीते साहेबांनी जे काम केलेलं आहे त्या प्रत्येक गावाला त्यांनी न्याय दिलेला आहे. त्याप्रमाणे
रस्ते वगैरे सुविधा असतील तर पंचायत समिती सदस्याप्रमाणे छोट्या एरिया त्यांना नक्की मग ते काम तुम्हाला तेवढं त्यांना बोलू द्या त्या आठवून बोलतात त्यांना बोलू द्या. व्यवस्थित सांगते, आठवायची गरजच नाही. मध्ये मध्ये बोलल्यामुळे मला मध्ये बोलू नका. आणि आमचं असं मत आहे की पुढची जी आमची पिढी आहे त्यांना आम्ही एक चांगला निष्कलंक असलेला असा खासदार द्यावा, ही आमची संपूर्ण महिलांची आणि आमच्या पूर्ण वार्डाची आहे. तुमच्या अशा 2 गोष्टी आहेत असं मी ऐकलं, निष्क्रिय आणि सक्रिय, सदाचार विरुद्ध भ्रष्टाचार, अशा 2 काहीतरी तुझं. निष्क्रिय विरुद्ध सक्रिय हे जे खासदार आहेत अत्यंत निष्क्रिय आहेत आणि तटकरे साहेब फार मोठ्या प्रमाणात सक्रिय म्हणतात. निष्क्रिय म्हणजे येत पण नाही, दर्शन पण देत नाही. ही जी चर्चा आहे ती कुठेतरी भरकटल्यासारखी होऊ नये. बर चला आता तुम्ही मला ट्रॅकवर आणा. चला तुम्ही वडखळ पासून जो प्रवास करत असाल तर तुम्ही पाहत असाल हा रायगड बदलताना तुम्हाला दिसतोय की नाही. गेल्या 3.5 वर्षामध्ये प्रचंड बदल ज्या पद्धतीनं लोकांना अपेक्षित होता त्या पद्धतीनं तुम्हाला दिसतोय. म्हणजे साधारण काय लोकांना अपेक्षा काय होती आणि काय बदल घडले. मुंबई गोवा हायवे ह्याचं हे अतिशय उत्तम 85 किलोमीटरचा रोड अजून होत नाही. विश्वास ठेवा, विश्वास एक मिनिट मला सांगा, एखादा ऍक्सिडेंट झाला तर डायरेक्ट मुंबईला जावं लागतं. बरोबर आहे ना. मला मी काय ज्या पद्धतीनं आता रायगड जिल्हा बदलतोय या ठिकाणी मूलभूत सुविधा अतिशय चांगल्या पद्धतीनं होताना दिसत आहेत, हे सगळ्यांना मान्य आहे. मूलभूत म्हणजे दवाखाने आहेत का मला सांगा. होणार म्हणताय तुम्ही. हायवेवरनं ह्यांनी सगळ्यांनी गोष्ट केली. अगोदरच्या सरकारने हायवे न बनवण्यामुळे ह्यांना आम्ही सत्तेत बसवलं. ज्यावेळेस सत्तेत बसले त्यावेळेस सांगितलं की इथल्या हायवेचं काम आम्ही येणाऱ्या 5 वर्षाच्या आतमध्ये पूर्ण करतो. जर काय सोलापूर ते पुणे हा हायवे जर काय 2 वर्षाच्या आतमध्ये पूर्ण होतो तर हा 100 किलोमीटरचा हायवे पूर्ण होत नाही. जे काही सत्ताधारी होते त्यांनी ह्या कोकणाचं वाटोळ केलं. पोल्युशनचा विषय जर आपण धरला, आपल्याकडच्या नदीचं पिण्याचं पाणी हे आज माझं सगळ्यांना या चॅलेंज, आता जे 30 वर्ष खासदार आहेत यांनी जावं आणि नदीचं पाणी पिऊन दाखवावं. त्यांची जर तुमच्याकडे आता अवजड मंत्री असताना एवढ्या संपूर्ण भागामध्ये तुम्ही एकही प्रकारचा सरकारी प्रकल्प आणू शकला नाहीत तर तुम्ही 5 वर्ष काय केलं, हा मोठा प्रश्न आहे. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेला किल्ला रायगड जो आहे, या रायगडचं प्रतिनिधित्व करण्यासाठी दिल्लीमध्ये ज्यांना त्यांच्या सुदैवाने 6 वेळा 30 वर्ष संधी मिळाली. म्हणजे एखाद्या माणसाने नोकरी करावी इतकी मला सांगा त्यांच्या वतीने जे आज बोलतायत त्यांना माझा खुला आव्हान आहे. या खासदारांनी 30 वर्षाच्या कालावधीमध्ये ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन आपल्या रायगड किल्ल्याचं किंवा रायगड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलं, त्या खासदारांनी किल्ले रायगड छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी याच्याविषयी काहीही केलेलं नाही. रायगड प्राधिकरणाचा निधी आणलेला आहे, अनंत गीतेंनी आणलेला नाही. रायगड प्राधिकरणाने अनंत गीतेंचं यातलं याच्यामध्ये कुठलंही योगदान नाही. अनंत गीतेंचं याच्यात काही योगदान नाहीये. बोला संपूर्ण तेच म्हणतायत ते. महाराष्ट्र 1960 मध्ये महाराष्ट्र झाला. आज एवढ्या वर्षामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने प्रत्येक पक्षाने मतं मागितली. देवेंद्र फडणवीस व नरेंद्र मोदी यांनी या रायगडसाठी 600 कोटी रुपये दिलेले आहेत. रायगडावर 600 कोटी रुपये दिले. आज या मतदारसंघाचे आमदार देखील शिवसेनेचे आहेत 10 वर्ष आणि खासदार 30 वर्ष शिवसेनेचे आहेत. छत्रपती शिवरायांच्या नावावरती यांच्या पक्षाचं भाग भांडवल आहे मतं मागण्याचं. बरोबर. आज ज्या 600 कोटीची वार्ता करतायत, आजच्या पेपरलाच बातमी आहे की सर्वाधिक भीषण पाणी टंचाई जर कुठे आहे तर महाड आणि पोलादपूर तालुक्यामध्ये. आणि गेले 30-35 वर्ष या ठिकाणी आज या पाचाड गावाला जिथे छत्रपती शिवरायांचा किल्ला आहे या ठिकाणी देखील टँकरने पाणी द्यावं लागतं. मग हे खासदारांचं आणि आमदारांची जबाबदारी नव्हती का? या 7.5 माझ्या आमदार साहेबांनी जे सांगितलं ते बरोबर आहे. कारण ही जी काल प्रकल्प आहे तो काल प्रकल्पाचा घोटाळा 70,000 कोटीचा घोटाळा सुनील तटकरे गेला म्हणून पाणी मिळत नाही. बारमाही नदी वाहिली असते. सुनील तटकरे आल्यामुळे पाणी मिळालेलं नाही. काय म्हणतात ते? एक मिनिट. हा प्रकल्प हा काळ जलविद्युत प्रकल्प हा मी आमदार असताना आणला. हा 1,000 कोटीचा प्रकल्प आहे. या प्रकल्प असताना या ठिकाणी प्रयत्न केले मी त्याच्यावर बोलतो ना. ते बोलताय मी बोलतो ना त्या भ्रष्टाचारावर बोलतोय.
आता तो आणल्यानंतर 10 वर्षामध्ये त्याच्यामध्ये पुढे कुठलंही काम होऊ शकलं नाही. हा भाग एक. जर का या सगळ्यांचं म्हणणं आहे की सुनील तटकरेंनी भ्रष्टाचार केला, सिंचन घोटाळा केला, असं यांचं म्हणणं आहे. आज फॉर एक्झाम्पल आज मला सांगा की त्यांची चौकशी सुरू आहे. ही चौकशी सुरू असताना केंद्रात राज्यात यांचं सरकार आहे. मग 4.5 वर्षामध्ये एक तरी त्यांच्यावरती का गुन्हा दाखल होऊ शकला? 5 वर्षात भाजप सेना युतीने काय केलं हे यांना सांगायचं असेल तर यांना मी आता यादी वाचून दाखवतो. उद्योगधंदा महाड MIDC मध्ये पेपर मिलचा मोठा कारखाना होता, त्याच्यासाठी जागा संपादित करायची होती MIDCला. त्या जागाचा संपादनामध्ये खो घातला कुणी, त्याच्यामुळे त्यांनी सांगावं कुणी खो घातला. त्याच्यानंतर महाडमध्ये झालेले महामार्गाचा रस्ता सावित्री पूल दुर्घटनेनंतर 2 ऑगस्टला सावित्री पूल दुर्घटना झाली होती. 6 महिन्यामध्ये तो पूल बांधला गेला. जागतिक रेकॉर्ड आहे ते पूल बांधण्याचं, महाडमधलं सावित्री पुलाचं. त्याच्यानंतर किल्ले रायगडचा 600 कोटीचा संवर्धन प्रकल्प, त्या अनुषंगाने 20 गावांचा विकास होतो. हा सगळा विषय युती शासनाचा आहे. युती शासनाने केलेल्या कामाचा लोकांना आहे. युती शासनाने केलेल्या कामाचा लोकांना. मी सांगू इच्छितो एवढंच की आदरणीय मोदी साहेबांनी आज देश प्रगतीपथावर नेलेला आहे. हा विकास झाला म्हणून देश प्रगतीपथावर. मोदी साहेबांनी विकास घेतलेला. रायगडचा विषय चालू आहे, निवडणूक रायगडची आहे. पण नरेंद्र मोदी साहेब जप का करतायत याचा अर्थ हे कार्यक्षम आहेत आणि नरेंद्र मोदीच्या जेव्हा मतं मागतायत आणि म्हणून त्याचा नरेंद्र मोदींच्या नावावर मतं मागतायत. आता मी यांच्याकडे येतो. मराठीसाठी काम करतायत हे मला सांगा, हे सगळे मराठी लोकच आहेत असे सगळे समोर बसलेले आपले. यांच्यासाठी आणि मराठी भाषेसाठी तुम्ही काम करायचं म्हणता, खरंच काही भविष्य आहे का हो मराठीला? निश्चित भविष्य आहे. मराठी शिक्षणाचा कायदा जो आहे तो जर निश्चित सगळ्यांनी पाठबळ दिलं तर ते झालं तर निश्चित त्यामुळे त्या मराठी शाळा वाचतील असं साहेबांचं मत खेड मधल्या तिसंगी गावामध्ये आहे. आणि खरं म्हणजे राष्ट्रवादीच्या सुनील तटकरेंचे कार्यकर्ते आहेत. त्यांनी फक्त काँग्रेस आणि शेकापाच्या जीवावर उड्या मारतायत आणि आमच्याकडे संपूर्ण टीम आहे भाजप आणि शिवसेनेची. हे फक्त राष्ट्रवादीवाले, राष्ट्रवादीचं अस्तित्व नाही, माणसंच नाहीत, फक्त काँग्रेस आणि शेकापाच्या जीवावर एवढ्या मारतायत. त्यामुळे त्यांची काही लढाई सक्सेस होणार नाही. गीते साहेबच निवडून येणार. गीते साहेबच निवडून येणार. गीते साहेबच निवडून येणार. मला सांगा, तुमचे आणि तटकरे साहेबांचे संबंध पण फार मधुर नव्हते असं मला लक्षात आलेलं आहे. इट वॉज माझी माहिती खूप या. आता तुम्ही ओके आहे सगळं? 100% काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ही आघाडी आहे. व्यक्तिगत ज्या काही आमच्या अडचणी असतील किंवा वादविवाद असतील हे सगळे बाजूला ठेवून या सेना भाजपच्या सरकारच्या विरोधामध्ये आम्ही आघाडी तयार केली. आणि मी आज तुम्हाला सांगतो की आमचे मतभेद तर सोडाच, पण या जनतेने ठरवलेलं आहे किमान 2 लाखाच्या फरकाने सुनील तटकरे हे 23 तारखेला झालेल्या मतदानात 24 तारखेला निवडून आलेले. तटकरेंचं आणि आमचं चांगलं शक्य झालेलं आहे. परंतु लोक उमेदवारी अर्ज भरण्याचा ज्यावेळी अलिबागला सभा झाली त्या सभेमध्ये माजी आमदार साहेबांनी सांगितलं की श्रीकृष्ण सारखा रंग बदलतो. जयंत पाटील साहेब तुमच्या साक्षीने आम्ही यांचं काम करणार आहोत, एवढं यांचं प्रेम आहे. परत माझ्या आमदाराला ते फसवणार आहे हे त्यांनाही माहिती आहे. तर मंडळी, ही होती चर्चा आपली रायगडची. रायगडमध्ये सुनील तटकरे आणि अनंत गीते आता समोरासमोर उभे आहेत. सुनील तटकरे हे मागच्या वेळी फक्त 1800 मतांनी हरले होते, कारण त्यावेळेस शेकापचा पण उमेदवार होता आणि त्यांना त्यांच्या पक्षांतर्गत पण काही प्रॉब्लेम फेस करायला लागला होता. पण आता यावेळेस सुनील तटकरेंनी सगळं जमून आणलेलं आहे. मला वाटतं ते यावेळेस निवडून येतील का नाही हे जनताच ठरवणार आहे. पण जनतेला माझं एकच सांगणं आहे, योग्य उमेदवार निवडा. योग्य उमेदवाराला लोकसभेत पाठवा. कुठल्याही भावनिक आव्हानाला बळी पडू नका, कुठल्याही आमिषाला बळी पडू नका. हेच माझ्या यात्रेचं यश असेल. मी आता पुढे जाणार आहे, शिवाजी महाराजांशी बोलणार आहे. तोवर तुम्ही बघत राहा महायात्रा वारी लोकसभेची. 4 वर्षात महागाई वाढली, सिलेंडरात कपात झाली आणि कांद्यानं शिमाच गाठली. पण काय सांगू दादा, 5 वर्ष सरली आणि इलेक्शन आली आणि एका रात्रीत खैरात झाली. वारी लोकसभेची निघाली, 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 वारी लोकसभेची निघाली. गाडी डायरेक्ट लोकसभेत
सांगून ठेवतो आत्ताच.